भारतामध्ये नवीन राज्य कसं तयार होतं? राज्यांच्या सीमा बदलल्या तर संविधानात बदल करावा लागतो का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दडलेलं आहे भारतीय संविधानाच्या कलम 4 मध्ये. कलम 4 म्हणजे काय? भारतीय संविधानातील कलम 4 हे कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत होणाऱ्या बदलांशी संबंधित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा नवीन राज्य तयार होतं किंवा राज्यांच्या सीमा, नाव, क्षेत्र बदललं जातं, तेव्हा संविधानात होणारे बदल कसे केले जातील हे कलम 4 सांगतं. कलम 4 मधील मुख्य मुद्दे. पहिला मुद्दा, कलम 2 आणि 3 अंतर्गत तयार केलेला कोणताही कायदा संविधान दुरुस्ती मानली जात नाही. म्हणजेच, राज्य निर्माणाचा कायदा कलम 368 अंतर्गत दुरुस्ती नाही. दुसरा मुद्दा, अशा कायद्यांमुळे जर पहिल्या अनुसूचित राज्यांची यादी किंवा चौथ्या अनुसूचित राज्यसभेतील प्रतिनिधित्व बदल करावा लागला, तर तो बदल सोप्या कायद्याने करता येतो. याचा अर्थ काय? भारतात राज्यांची रचना बदलणे संविधान बदलण्याइतकं कठीण नाही. संसदेला अधिकार आहे की ती सामान्य बहुमताने हे बदल करू शकते. त्यामुळे देशाची प्रशासकीय रचना वेळेनुसार बदलणं सोपं झालं आहे. उदाहरणे: छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड 2000, तेलंगणा 2014. ही राज्ये तयार करताना कलम 3 आणि 4 वापरले गेले. परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. कलम 4 संविधान दुरुस्ती नाही. सामान्य कायदा, संबंधित अनुसूची पहिली आणि चौथी. निष्कर्ष: कलम 4 मुळे भारताची संघराज्य रचना लवचिक बनते. देशाच्या गरजेनुसार राज्यांची निर्मिती आणि पुनर्रचना सहज शक्य होते. अशाच सोप्या भाषेत संविधान समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील कलमासाठी तयार राहा.